कल्याण डोंबिवली परिसरातील रिक्षाचालक विकास दिनकर देसाई हे 1998 पासून कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये रिक्षा चालवत आहे. कोणतेही चलन नाही, तर प्रत्येक वाहतुकीचे नियम पाळत हे रिक्षा चालवत आहेत. या सर्व कारणासाठी त्यांना ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत त्यांना 2026चा उत्कृष्ट पुरस्कार म्हणून त्यांना गौरवण्यात आले. त्यांनी दिलेल्या महा 83 डे न्यूजकडे या त्यांच्या प्रतिक्रिया. मला हा जो पुरस्कार मिळाला की 98 पासून मी रिक्षा चालवतो आहे, पण माझ्यावरती एकही ई चलन किंवा दंडाचा आकारलेला नाही आहे. कारण मी नियमाने वागत होतो, त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचा मला फाईन बसलेला नाही, म्हणून मला हा पुरस्कार आज मिळालेला. मी विकास दिनकर देसाई, राहणार डोंबिवली वेस्टला. मी 1997ला माझी कंपनी बंद झाली. मी 98 पासून रिक्षा चालवतो आहे आणि वेळेवर रिक्षा काढणं आणि वेळेवरती बंद करणं, नियमांचे पालन करणं याच्यावरती मी भर दिला. आणि दुसरी गोष्ट अशी की निर्व्यसनीपणाने रिक्षा चालवली. त्याच्यामुळे आज माझ्या कुटुंबाचं पालनपोषण त्याच रिक्षेवरती झालं. माझ्या मुलाचं शिक्षण झालं, त्याचं लग्न कार्य, माझं घर सगळं मी रिक्षेवरती केलं. फक्त मेहनत मी 12-12 तास रिक्षा चालवली. स्वतःचा आराम पण केला. ज्यावेळेला गरज होती त्यावेळेला आता मी रिक्षा कमी चालवतो, पण व्यवस्थित आता माझं व्यवस्थित आहे. कुटुंब माझं समाधानी आहे. आजच्या रिक्षा चालकांना तुम्ही काय सांगाल, जे बेशिस्त वागतात किंवा भाडे नाकारतात? आज मारामारी पण झाली आहे कल्याणला. आज बऱ्याच ठिकाणी असं होतं की प्रत्येकाला धंदा करायचा असतो. धंदा म्हणून तुम्ही रिक्षाकडे बघू नका, ती एक समाजसेवा आहे. आज लोकांना वेळेवर पोचवायचं आहे. तुम्ही म्हणून अतिशय फास्ट चालवून चालणार नाही आहे. तुम्ही नियमांचं पालन करा आणि तुमच्या कुटुंबाचं पण रक्षण करा आणि दुसऱ्यांचं पण जीवाला धोका होईल असं वागू नका. आजच्या युवा पिढी जी रिक्षा चालवतात त्यांना काय मेसेज द्याल? मेन म्हणजे तुम्ही निर्व्यसनी राहा. आजचे युवा पिढी जे तंबाखू किंवा गुटखा खाऊन रिक्षा चालवतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा भानगडी होतात, मारामाऱ्या होतात. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जर निर्व्यसनी असाल तर तुम्हाला मित्रपरिवार कमी असतो. मित्रपरिवार मला पण आहे, पण ते सगळे माझे मित्र आहेत, ते निर्व्यसनी आहेत. त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा जर एखादा व्यसनाला जात असेल तर त्याला तुम्ही थांबवा. त्याला नीट समजावून सांगा की बाबा व्यसन करून ड्रायव्हिंग केल्याने जे मागे पॅसेंजर बसले असतात ते आपले मायबाप आहेत, त्यांचासुद्धा जीवाला धोका आहे.